स्नेहा शिवकुमार पंडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। कुमारी स्नेहा शिवकुमार पंडे। गल्ली से लेके दिल्ली तक मोदी जी म्हणजे भारतीय जनता पार्टीचा राज्यालय म्हणजे राम राज्यालय आणि आपल्या मुखेड तालुक्याचे आमदार डॉक्टर तुषार गोविंदराव राठोड साहेब यांना मुखेड तालुक्याच्या जनतेने व शहराच्या जनतेने 3 वेळेस आमदार केले। कशाच्या जीवावर? विकासाच्या जीवावर, गोरगरीब जनतेला न्याय मिळावा म्हणून। करमवीर किशनराव राठोड साहेब व गोविंदरावजी राठोड साहेब या दोन्ही बंधूंनी मुखेडमध्ये शेवटच्या घटकांना न्याय मिळावा म्हणून अहोरात्र प्रयत्न केले। आज आमदार साहेब घरोघरी स्वतः फिरत आहेत, विकासाबद्दल बोलत आहेत आणि सोबतीला त्यांचे मोठे बंधू सुद्धा। दोन्ही बंधू म्हणजे राठोड बंधू स्वतःच्या परिवाराचं नगराध्यक्ष नको म्हणून त्यांनी दुसऱ्यांना संधी दिली। इतका मोठं मन फक्त राठोड परिवारच करू शकते। आज तुम्ही नगराध्यक्ष म्हणून विजय रामपतेवार काकू यांना निवडून दिलात तर आमदार साहेबांच्या सहाय्याने अनेक विकास कामे होतील। लाडकी बहीण योजना ही फक्त मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणली व आजपर्यंत ते टिकून आहे याचे श्रेय हे फक्त आणि फक्त बीजेपीला जाते। घरकुल योजना 2.5 लाखावरून 3 लाखापर्यंत नेणारी बीजेपीच आहे। त्यानंतर बीजेपीने आमच्यासारख्या मुलींना उच्च पदवीचे शिक्षण मोफत केले। गल्लीत स्वच्छता असो, लाईट असो, पाण्याची व्यवस्था असो, सर्वात मोठी गटार लाईन हे फक्त राठोड परिवारच आणू शकते। म्हणून राठोड परिवाराचे हात मजबूत करण्यासाठी 20 उमेदवार व 1 नगराध्यक्ष सर्वांचे सर्व निवडूनच आले पाहिजे। यासाठी 3 उमेदवारांना निवडून आणा। नगराध्यक्ष पदासाठी विजय रामपतेवार काकू, नगरसेवक पदासाठी माझी आई सुशीला बंडे आणि संदीप आदेवार काका या तिघांना मतदान करा। 3 उमेदवार तुमच्या प्रत्येक सुखदुःखात सर्व समाजाचे कामे करतील, कारण त्यांच्या पाठीमागे राठोड परिवार ती कामे करून घेण्यासाठी नवनवीन उमेदवारांना संधी दिली, जी की जनतेची ही मागणी होती। तेव्हा सर्व मतदार बंधू या सर्व नवीन उमेदवारांना संधी द्या। फक्त कमळ आणि कमळ या बटनावर मतदान करा। तारीबारी हक्का विचार करा पक्का, येत्या 2 तारखेला कमळावरच मारा सिक्का। धन्यवाद। यानंतर मी या प्रभागाचे